बॅट्समन नेम सूरज आणि नॉन स्ट्राईकचा बॅट्समन अशोक. सूरज आणि अशोकच्या रूपाने प्रारंभिक जोडी मैदानात दाखल झाली आहे. पहिल्याच चेंडूवरती 2 धावांची कमाई या ठिकाणी केली जाते. यावेळेस मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमा पार, होतोय फरार, येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार.
गेंद चली सीमा पार, आ रहा है ब्रांडेड ऐसा चौकार। गुरुवर्य आदरणीय खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय विनोद कांबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय, त्यांनी सन्मानाने व्यासपीठावरती यायचं आहे। मी सुमेश शिर्के यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। आदरणीय विनोद कांबळे सर, सर्व संघमालक या ठिकाणी माझे मित्र वावगरकर सर सुद्धा आलेले आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण सन्मानाने व्यासपीठावरती यायचं आहे। सर्व संघमालक आपण सूचना ऐकत असाल तर स्टेजवरती या। थैंक यू। ओके वावगरकर सर, जनाब अरे यूट्यूब का गेलं हो खेळतोय हो सर यूट्यूब गेलं यूट्यूब पहिलं लिंक पाठव। निश्चितच एक अतिथीची लढत आपल्याला बघायला मिळते। शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावसंख्या थेट जाऊन पोचले ती प्रकाश पॅन्थर्स या संघाची। एक झाला आताचा किती आले? धावसंख्या जाऊन पोचले ती 34। अंतिम दोन चेंडूचा थरार शिल्लक आहे। यानंतर पुढील होणारा सामना असणार आहे पंचशील आयनी आणि वैशाली क्लासेस वॉरियर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे। या पहिल्या सत्राच्या इनिंग नंतर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। अशोकच्या रूपानं अशोक बॅक टू द पवेलियन, मोठा धक्का म्हणावा लागेल। शेवटचा चेंडू शिल्लक आहे, अंतिम चेंडूचा थरार बाकी आहे। धावसंख्या 34 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे। आपल्याला मीटिंग संघमालक प्लीज व्यासपीठाच्या पाठीमागे यायचं आहे। संघमालक स्टेजवरती यायचं आहे। संघमालकांनी कोणत्याही संघमालकांनी जायचं नाही आहे। पुढील होणारा सामना पंचशील आयनी विरुद्ध वैशाली क्लासेस वॉरियर्स।
नाणेफेक करून घ्यायचं आहे पंचशील आईनी वैशाली क्लासेस वॉरियर्स. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण टॉस का बॉस करण्यासाठी नाणेफेकीच्या मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. पंचशील आईनी आणि वैशाली क्लासेस वॉरियर्स. मी बोलतो गिरीश तांबे, उद्योजक, खेडमधील प्रसिद्ध उद्योजक. या चेंडूला पाठवलाय सीमा पार, येतोय ब्रँडेड असा चौकार. या चौकारानिशी धावसंख्येची या पहिल्या डावाची सांगता होती. धावा जाऊन पोहोचतायत त्या. धावसंख्या थेट जाऊन पोहोचल्या 38च्या घरात. हा सामना जिंकायचा असेल तर अक्की 11 या संघाला 18 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान असणार आहे. विनंती असणार आहे पंचशील आईनी आणि वैशाली क्लासेस वॉरियर्स संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. लवकरात लवकर आपण यायचं आहे. चला सनी धोत्रे. चला आपल्याला पुढचा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. पंचशील आईनी चला चला लवकर. चला चला पंचशील आईनी. गेला खाली. काढ काढ पैसे काढ. कॉइन घे कॉइन घे तू. या ठिकाणी कोण जिंकलं यावरती आपण नाणेफेक जिंकलेला, तर आपला निर्णय काय असणार आहे? आम्ही प्रथम गोलंदाजी स्वीकारू. निश्चितच सनीसारख्या मोठ्या फलंदाजाला आपण फलंदाजीचं आमंत्रण केलंय. काय प्लॅन्स असणार आहे सनीच्या विरोधात? सनी धोत्रे म्हणजे एक मॅन इन फॉर्म बॅट्समन आहे, त्याला रोखणं म्हणजे जरा कठीणच आहे, पण आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू त्याला रोखण्याचा. निश्चितच, कारण सनीला आता मात्र पोलार्डची साथ या ठिकाणी मिळालेली आणि विध्वंसक ओपनिंग जोडी असणार आहे, रोखण्याचं आव्हान असणार आहे. गोलंदाजीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. सनी, प्रथम फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि मला वाटतं की या स्पर्धेमध्ये जो फॉर्म हवा होता तो फॉर्म तुला गवसलेला आहे. काय म्हणशील, फलंदाजीचं आमंत्रण या ठिकाणी देण्यात आलं आहे, किती धावा संघाकडून आपण उभारला? नक्कीच पहिली फलंदाजी आहे, त्याच्या म्हटल्यावरती जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न करू. होतील तितक्या जास्त धावा जमा करण्याचा खूप प्रयत्न असेल. निश्चितच पोलार्डसारख्या फलंदाजाची साथ तुला आहे, एक स्टार बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे आहे आणि मला वाटतं की आधीच्या सामन्यामध्ये देखील तुमच्यासमोर मोठं आव्हान होतं, परंतु अवघ्या धावांना तुम्हाला पराभव पत्करावा लागला होता. परंतु असं म्हणतात की हार जीत खेळाचा भाग आहे आणि अनेक स्पर्धा तू खेळलेला आहेस, पण बुद्धिस्ट प्रीमियर लीगचं असं वेगळे पण काय की जे तुला आजच्या या दिवसामध्ये जाणवलं? एकच सांगेन की हा माझा समाज आज एकत्र येतोय, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि धन्यवाद करेन मी मर्चंडे सरांना आणि त्यांच्या टीमला, कारण त्यांच्यामुळे आज ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पडते आणि त्यांच्यामुळे हा समाज माझा एकत्र मला दिसतोय. त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानेन. धन्यवाद सनी, आणि बॅटिंगसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. धन्यवाद. या स्पर्धेचा एक महत्त्वाची बॅटल आपल्याला अक्की 11 आणि पंचशील आयनी या वैशाली क्लासेस वॉरियर्स आणि पंचशील आयनी या दोन संघांमध्ये खेळवलं जाणार आहे. वैशाली क्लासेस वॉरियर्सच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम पंचशील आयनी या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. विनंती असेल, हा सामना संपल्यानंतर वेळ न दवडता आपण क्षेत्ररक्षण आणि दोन्ही फलंदाज आपण मैदानाकडे पाठवायचे आहेत. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे.
तिसरा बॉल, तिन्ही बॉल डॉट. आणि या वेळेला मात्र विकेटचं पतन पाहायला मिळतंय. पहिल्या विकेटचं पतन, धावसंख्या 0 आणि 0ची कोंडी फोडावी लागेलच, कारण 38 धावा झालेल्या आहेत. 39 धावांचं लक्ष आहे आणि या धावा करावायच्या असतील तर नक्कीच मी म्हणेन यावेळेला प्रेशर टाकलं आहे गोलंदाजांनी फलंदाजांवर. आणि पहिले 3 चेंडू फेक केली प्रतीकने आणि त्याच्यामध्ये 3ही चेंडू त्यांनी डॉट काढलेले आहेत. त्याच्यात एक विकेट त्यांनी अमितची घेतलेली आहे, त्यामुळं नक्कीच एक प्रेशर आहे. परंतु सध्या प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर अभि, सर्कलचं हे षटक, 3 षटकांचा सामना, 39 धावा कराव्याच्या 13च्या सरासरीने. यावेळेला सुद्धा बॅटला ब्रश झाल्यानंतर सरळ यशांच्या मागे किपरच्या हातामध्ये कोणती चूक करत नाही किपर, झेल टिपतोय. दुसऱ्या विकेटचं पतन, बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. धावसंख्या 0. पहिले 4 चेंडू आणि त्याच्यामध्ये 2 विकेट्स मिळवल्यात प्रतीकने आणि हॅट्रिकचा चान्स आलाय. या स्पर्धेमध्ये 2 शतक, अर्धशतकं ही लगावलेली आहेत, परंतु हॅट्रिक अजून कोणत्याही गोलंदाजाने घेतलेले नाही. कदाचित हॅट्रिकचा चान्स घेतले तर हॅट्रिक झालेले आहे, तुषार गमरे यांनी घेतलेले आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये तसं जर पाहायला गेलं तर फलंदाजांनी फलंदाजीचा कस दाखवलाय आणि गोलंदाजांनी सुद्धा आपलं कसब दाखवलंय. परंतु इथे यावेळेला मात्र हॅट्रिकचा चान्स होता, तो गमावलाय. 2 धावा इथे अर्जित केल्या गेल्या. 2 धावेनंतर 0ची कोंडी फोडली गेली आणि 2 धावा या धावफलकावर. 39 धावा करावयाच्या आहेत. सध्या फक्त धावा आहेत 5 चेंडूंमध्ये 2. पहिलं षटक मार्गस्थ आहे, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खरं म्हणजे सूर्य अस्ताला हळूहळू चाललेला आहे. स्टेप आउट झाल्यानंतर सरळ फेकून दिलंय. आपण पाहतोय काहू कॉर्नरच्या दिशेने हा फटका येतोय. 1 पाऊंड सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा 4 धाव्यांसाठी. तांबे, गर्जना 11 घनसोली या संघाकडून यांनी प्रतिनिधित्व केलंय. नवी मुंबईचा हा खेळाडू, परंतु सध्या या आपल्या
खेळच्या भूमीमध्ये क्रिकेट खेळताना मगाशी थोडंसं इंजुरी झाली होती सकाळच्या सत्रामध्ये, परंतु त्यातून उभारी घेतली आणि याच फलंदाजांनी दाखवून दिलं आहे की मी मुंबईच्या म्हणजेच घनसोलीच्या गर्जना या संघाकडून का खेळतो. कारण कित्येक संघ जर आपण नवी मुंबईचा विचार केला तर कित्येक मातब्बर खेळाडू त्या संघामध्ये खेळतात आणि त्याच्यामध्ये वर्णी लागणे त्या संघामध्ये हे एक मोठं भाग्य असं. परंतु त्या सचिन इथला आपण पाहतो इथे चांगले स्ट्रोक खेळताना यावेळेला आपण पाहतोय स्किड झाला बॉलर, परंतु एक धाव घेतली गेली. एका धावेने हळूहळू धाव फलक सरसावतोय 16 या आकड्यावर. एक षटक आणि 4 चेंडूंचा खेळ इथं संपुष्टात आलेला आहे. आज आपण जर पाहिलं तर कित्येक खेळाडू हे काही नोकरी किंवा व्यवसायामुळे आज आपल्या खेड शहरातून किंवा खेड आपल्या तालुक्यातून हे बाहेर गेलेले आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतोय त्यातलाच एक भाग म्हणजे सचिन. परंतु इथे आज सचिनसारखे दुसरेसुद्धा खेळाडू आलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला खेळताना पाहतोय. फटका चुकलाय, हवेत बॉल आहे, परंतु कोणताही खेळाडू तिथे तैनात नाही आहे कारण सगळे आउट ऑफ सर्कल आहेत. मिड ऑफला जर एखादा खेळाडू असता तर हा झेल जरूर झाला असता, परंतु तत्पूर्वी धावा घेतल्या गेल्या 2 आणि 3ऱ्या धावेचं डिमांड झालं होतं, परंतु इथे मात्र परतावा लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 18. खरं म्हणजे स्ट्राईकवर पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा. सचिन कांबळे आऊट झालेला आहे. खरं म्हणजे त्यांनी विकेट सोडायला नको हवी ती, कारण सचिन षटक संपल्यानंतर सचिन ॲटोमॅटिक स्ट्राईकवर गेला असता सचिन तांबे. आणि इथे मात्र मी असं म्हणेन स्वतःची विकेट त्यांनी स्वतः घालवलेली आहे. कारण क्रिकेटमध्ये धावबाद होणं म्हणजे आत्महत्या करणं असं बोललं जातं आणि तेच प्रत्यक्ष आपण पाहतोय. परंतु यावेळेला 3रं षटक घेऊन येतोय सतीश गोलंदाजीसाठी. 3रं षटक यावेळेला ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु जो नॉन स्ट्राईकला फलंदाज न्यू बॅटर सागर याला मात्र परत पाठवलंय, कारण कदाचित ही खांद्यावर जबाबदारी स्वीकारली असेल. मिड विकेटला हा फटका. 2ऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला, 2 धावा कंप्लीट होतील का? आणि होय, 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. एक चान्स आला होता, परंतु 2च धावा घेतल्यात. धावा आता असतील धावफलकावर 20 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 19 धावांची आवश्यकता येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. 3 षटकार आले तरी मॅच क्लिअर होईल. हो, प्रयत्न झाला, परंतु बॅटला ब्रश झाल्यानंतर यष्टांच्या मागे बॉल. इथे परतावा लागेल सचिन तांबेला. 3 चेंडूंमध्ये येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. सतीश गोलंदाजी करतोय, अनुभव आहे सतीशकडे आणि तो अनुभव आपल्या या संघासाठी पणाला लावताना, कारण त्याला माहीत आहे गोलंदाजी कशी करावी आणि तसं मात्र तशीच गोलंदाजी करतोय, कारण त्याच्या पाठीशी खूप अनुभव आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळलेला आहे सतीश, त्यामुळे नक्कीच त्याच्या पाठीशी अनुभव असल्यामुळे तशी कसं दाखवतोय तशी गोलंदाजी करतोय. आणि या दरम्यानच एक चांगला खेळाडू सचिन तांबे सुद्धा परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत साहिल. ओ, साहिलच्या बॅटमधून धमाका पाहायला मिळतोय. षटकार होईल का कॅच होईल? येस, कॅच घेतलेला आहे आणि इथे मात्र साहिलला सुद्धा परतावा लागेल. धक्का क्रमांक 4 फलंदाज बाद. धावसंख्या आहे 20 या आकड्यावर. येणाऱ्या 2 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. आता मात्र हे लक्ष गाठू शकत नाहीये. आता मात्र औपचारिकता मी म्हणेन बाकी आहे या मॅचमध्ये, कारण सतीशने कसब दाखवलं. पण न्यू बॅटर प्रणय, ओ काय एफर्ट
अगदी जसा मासा जसा पाण्यातून म्हणजे पाण्यातून पाण्यामध्ये डाईव्ह करतो, अगदी तसाच मात्र इथे डाईव्ह पाहायला मिळाले. लाजवाब यष्टीरक्षण. अशोक किपिंग करतोय. शेवटचा बॉल, 19 धावांची आवश्यकता. मॅच इथे ज्यांना गरज होती प्रकाश पॅन्थर्स हा संघ विजयी ठरतोय. अभिनंदन या संघाचं. त्यांना खरं म्हणजे एक मॅच ते हरले होते, 2 मॅच जिंकले होते, 2 मॅच हरले होते, 1 मॅच जिंकले होते. त्यांना ही मॅच कोणत्याही परिस्थितीत जिंकणं गरजेचं होतं आणि त्यांनी ही मॅच जिंकलेली आहे. म्हणजे आता 2 मॅचेस ते जिंकलेले आहेत. चला लवकरात लवकर नेक्स्ट मॅचसाठी मी दोन्ही संघाच्या संघनायकांना एकच जिंकलेत ना, तर 1 मॅच जिंकले म्हणजे आता येणाऱ्या 2 ज्या मॅच आहेत त्या मात्र त्यांना जिंकावं लागतील. कारण 2 मॅच ते हरलेले आहेत. 5 मॅचमध्ये 3 कमीत कमी मॅच जिंकतील तो संघ नक्कीच मी म्हणेन पॉईंट टेबलमध्ये पुढे अग्रेसर असेल. कारण